तर नमस्कार मित्रांनो, मी ट्रॅव्हल होती आज परत आपल्या नवीन ब्लॉगला चालू करतो आहे. तर आपला ब्लॉग खूप दिवसांनी आपला ब्लॉग पडणार आहे. कारण की आज ब्लॉग बनवायचं कारण आहे म्हणजे आपण आपली ओमसाई म्युझिकल ग्रुप बाबा ओमसाई म्युझिकल ग्रुप आपली आहे ट्रिप चालली वार्षिक. तर आज आपली ट्रिप निघणार म्हणजे ट्रिप करण्याचं एक कारण आहे. ते कारण नंतर डायरेक्ट सगळे भेटल्यावर सांगतो, तुम्हाला रिव्हील करतोच आपली पोरं भेटल्यावर. कारण की आम्ही मुंबईवरून चाललो आहे, मी, भाव्या, आपला माया आणि आपल्या वहिनीत आणि पार्थ आहे. आम्ही 4-5 जण चाललो इकडून आणि बाकी आपली गँग गावावरून येणार आहे. तर गावावरून गँग आहे सगळी माणगाव वाजता भेटणार. आम्ही पहिले ट्रेननी माणगावला जाणार, आपल्या माणगावला जाणार मुंबईवरून. दादरवरून ट्रेन पकडू 12ची आपली तुतारी. नंतर आपण जाऊ इकडे की माणगावरनं मग आपलं गावात भेटूया. तर थांबत राहा, आवाज येते, मी बघ नंतर भेटतो. उद्या काम आलं आहे. आई हां काय नाही, मग पाणी भरत होतं तेव्हा मशीन लावलेली. काय नाही, आपलं कार्याचे काम करायला लागतात, बाकी काय नाही. तर आपले ब्लॉग लेट का होतात, तर आता नवीन जॉब लागला आहे मला, त्यामुळं मला आता ब्लॉग बनवायला भेटत नाही. त्यामुळं जसा मी ब्लॉग बनवायचा ट्राय तर करतो आहे, पण मला नाही म्हणजे पॉसिबल नाही होत आहे. एक दिवस वीक ऑफ भेटतो, ते पण झोपून निघतो बरे. आणि जसं कुठे असं बाहेर निघणार, आता बाहेर निघतो आहे तर एवढा पाऊस आहे, तर पावसात कुठे मोबाईल घेणार आपला. एक ते एक मोबाईल आहे. जेव्हा आपल्याला नवीन फोन घेऊ वॉटरप्रूफ कॅमेरा आहे बरा, तर करू ब्लॉग. तर चला नंतर भेटू. आता बस स्टेशनला जायचं आहे, कांदिवली स्टेशनला. आणि एक तुम्हाला नवीन बातमी पण सांगायची आहे की काहीतरी हाय न्यूज आपल्या ओमसाई म्युझिकलबद्दल ग्रुपचीच आहे न्यूज. नंतर भाव्या पार्थ सगळे पोरं भेटल्यावर सांगतो काय ते. तर चला नंतर भेटतो. आता मी ब्लॉग आधीच चालू केला आहे. मला ब्लॉग आधीच शूट करून घेतो थोडा, कारण की घरी थोडा फंक्शन आहे, म्हणजे सोम आहे ना आमचा, त्याचा बड्डे आहे. त्याचा बड्डेचा कार्यक्रम तिथं पण जातो. ते कार्यक्रम बड्डे करतो आणि मला जायचं आहे का स्टेशनला. तर नंतर भेटतो डायरेक्ट. पहिला ब्लॉग शूट करून घेतो बोललो, नंतर बोललो भेटेल ना भेटेल शूट करा. पहिला इंट्रो आधी शूट करून घेतला. तर चला नंतर भेटूया डायरेक्ट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सोहम, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. आता निघाले घरातून, वाजले 10:30 झालेत. भाव्या आणि पार्थ तिकडे स्टेशनला, कांदिवली स्टेशनला थांबला आहे. मला थोडा लेट झाला कारण की आपल्या घरी बड्डे सेलिब्रेशन झालं होतं भाच्याचा माझ्या. तर फुटेज थोड्या वेळ टाकेन, थोडीच फुटेज टाकेन बड्डे सेलिब्रेशनची. तर त्यामुळे लेट झाला. तर आता चालू स्टेशनला. भाव्या मगापासून फोन करते मला की कधी ये. तर त्याला बोलतो हा इकडे आहे तिकडे सांगितला. चला आता स्टेशनला जातो. भाव्या काय त्याची रिॲक्शन, भाव्याची काय असेल तर बघा तुम्ही डायरेक्ट स्टेशनला गेल्यावर भेटूया. चला. ट्रेन पकडले. भावड्या आणि पार्थ काय तुम्हाला ते दाखवतो. नाही आता होता एन्जॉय करायला लागले जवळ. ट्रेन पकडले आहे सगळं. हे दोघं आहे बघा, आता होता दोघं एन्जॉय करायला लागलेत. आपल्या ट्रिपची एन्जॉय आत्तापर्यंत चालू झाले. चला माया आणि मायाचे जे वहिनी आमचे दोघं, आपल्या माया आणि वहिनी डायरेक्ट दादरला भेटणार आहे. तर दादरवरून आम्ही तुतारी उघडून माणगावपर्यंत जाणार आहे. चला डायरेक्ट दादर यायला भेटूया.
आलं दादरला फायनली. हे बघा इकडे भाव्या आहे, इकडे पाठी पाठ बसलाय. दादरला आलो तर मायाची वाट बघतोय. माया बोलला मग आता म्हणजे आत्ताच फोन केला त्याला की माया बोलतो की निघालो मी टॅक्सी पकडतोय. तर माया याची वाट बघतोय. तर माया आजार भेटतो कारण की आता तिकीट वगैरे काढतो आणि नंतर मग पहिले तिकीट काढून घेतो. मायाची वाट बघतो. माया आल्या की नंतर डायरेक्ट भेटूया ट्रेनमध्ये. बघ भाव्या आमचा काहीतरी बोलणार आहे, काहीतरी बोलत होता मगाशी. आता नाही बोलणार मी, जरा ट्रेन चालू होते मग आपण बोलूया. आपण सगळ्यांसोबत बोलू, असं काही टेन्शन नाही काय नाही. जरा ट्रेन चालू होते, आपण ट्रेनमध्ये बसूया आणि बसमध्ये गेल्यावर तर काय एन्जॉय आहे, काय टेन्शन नाही काय नाही. आणि आपला आपला जिगरी मित्र ओम साईराम. बसमध्ये गेल्यावर विषयच नाही, विषय गोल पृथ्वी गोल, डायरेक्ट पृथ्वीच्या बाहेर. तर चला नंतर डायरेक्ट भेटूच आम्ही. पुढे कसं काय असेल ते आम्ही दाखवत राहीन तुम्हाला, पुढे भेटत राहू. तर चला नंतर माझ्या भेटू. हे सगळं बसायला जागा नाही, इकडे सगळी गर्दी जाम आहे. पब्लिक आपली तिकडे बस भेटेल मार्केट तिकडून तिकडे जावा आणि बस भेटेल. आपण डायरेक्ट आलो इकडेला. हे बघा आपली गाडीत काही शूट करायला भेटलं ना, काही गाणी चालू होती गाडीमध्ये. हे बघा पब्लिक सगळे भेटले, आपली ओमसाईवाली ओमसाईची सगळी पब्लिक आहे गाडी. अरे बाबा पाऊस आला, लय थंडी आहे इकडं, थंडी मजबूत आहे. बाहेर थांबा थंडी, पाऊस आला इकडे. थांबा जरा थांबा. पाऊस आलाय, सकाळ आल्या पाऊस भेटला आम्हाला. थंडी लागते मजबूत. लय सगळे एन्जॉय करत आतमध्ये गाडीमध्ये. तर काय जास्त शूट नाही, थोड्याफार व्हिडिओ आहेत तर मला टाकतो ब्लॉगमध्ये. चला नंतर भेटतो. जरा स्टेज दिस होतो, जरा साऊंड चेक करतो आम्ही, नंतर डायरेक्ट भेटतो. तर फायनली आलं दर्शनाला इकडे. फायनली आलं बघा इथंच. आता फोटो वगैरे काढून झाला आपला. ही आपली पार्टी पब्लिक ओमसाईची. चला जाऊया आपण वरती दर्शनाला. पोरं सगळे थांबले काय, त्यांचा काय सेटअप होतं आहे. दर्शन काय बघा इथं सेटअप ठेवलेला आहे. आता फोटो काढून झाला आपला. कुठे वरती व्हायचं सेटअप वाजता, इकडे कुठे खाली वाजता आहे. राजबॅटवाले चला बघा सगळी आपली पब्लिक आहे. त्याला दर्शन करतो.
बँडवाले आले, रात बँडवाले बघूया. आपली पब्लिक सगळी तयार होत आहे. आपली पब्लिक आता आपला पण सेटअप चालू होईल. सेटअप घालतील मग आपण पण नाचायला झालो बरोबर. जास्त शूट करायला काही भेटला नाही वरतून, कारण की पाऊस येत होता जात होता आणि आपला फोन तर वॉटरप्रूफ नाही तुम्हाला माहिती आहे. आपल्याकडे हाय क्वालिटीचा फोन नाही, त्यामुळे जेवढा शूट करताना येत होता तेवढा शूट केला. आणि नेमकं आम्ही आतमध्ये दर्शनाला गेलो आणि त्या टायमाला माझा फोन आमचा घेतला की त्या सुजलने घेतला की त्याला फोटो वोटो काढायचा. त्याकडे झाला नंतर मी पण तिकडं म्हणजे त्याच्या मॉलमध्ये हे करून गेलो, विसरूनच गेलो. नंतर त्याकडे फोन आहे, मी फोन शोधत होतो पण नंतर कुणाकडे दिलेला मलाच नाही माहिती. तर कधी असं शूट करायला भेटलं आणि जास्त म्हणजे नेमकेच भेटलं. जेवढा म्हणजे पाऊस जात होता तेवढा शूट करत होतो. आणि आता खाली आले पोर आपलं चिकन म्हणजे जेवण इकडे बनवायचं तर चिकन घेतो. खाली गाडी थांबली, चिकन घेतो. गाडीमध्ये आम्ही बसलोय तर चिकन विकत घेऊ. आता जाऊन तिकडे रूमवर तिकडे आपला अजिंक्यचा DJ आहे. लाईट आली असेल तर DJ नाचून DJ गाणी लावून जेवण बिवण बनवू. जेवण बनवून नाचू वगैरे खाऊ आणि नवी आपल्या श्रीवर्धनला जाणार आहे. श्रीवर्धनचा अजून एक ब्लॉग येणार आहे तर बघा. तर चला नंतर जाऊन तिकडे जाऊन भेटतो डायरेक्ट रूमवर. आता आमच्या नवीन एक म्हणजे ब्लॉग शूट करायची इच्छा पण होती माझी, कारण की लय थकलेलो. पण आता काय निलूनी नवीन ब्लॉग शूट करायला एक दिली. हा बघा आमचा निलू झोपेत बघा शकता. झोपेत खाली गेलाय. काय सुधरत नाही. झोपेत एवढा गुगना आहे, एवढा थकलाय तो. पिपाण्या मारून एवढा पिपाण्या मारवला त्यांनी. त्याला कुठं झोपलाय त्याला पत्ता नाही आहे. सगळे एवढे थकलेत ना, सगळे जाम थकलेत. कारण की ब्लॉग शूट करायला मी पण शूट नव्हतो करणार, डायरेक्ट घरी जाऊन एडिट करेल ब्लॉगचा. पण आता नवीन काय दिली नवीन मला एनर्जी दिली. त्याला नंतर डायरेक्ट भेटतो गावात गेल्यावर भेटतो. तर फायनली आपण घरी आलो. घरी म्हणजे रात्री झालो मी घरी. तर व्लॉग शूट काय केलं ना, माझा फोन पण पूर्ण डेड होऊन गेला, त्याच्यामुळे काय म्हणजे शूट केला नाही. तर घरी आलो रात्री किती वाजता आम्ही आलो आय थिंक 9 वाजता काय घरी आलो. तर शूट करायला काय भेटलं ना रात्री, कारण की नंतर मी पण झोपून गेलो. एवढा थकले होतो गाडीमध्ये, मी जास्त शूट नाही केलं. फक्त तो निलूचं एक नॉर्मल स्पॉट तेव्हा उठवले मला, त्या दिवशी नॉर्मल स्पॉट शूट केला. तर चला हा व्लॉग इथे आपण एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.